नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक अतिशय चविष्ट आणि पारंपरिक रेसिपी कोलंबी वांग्याची मसालेदार भाजी आणि मऊ फुगलेली तांदळाची भाकरी। हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कोलंबी वांग्याची भाजी बनवण्यासाठी इकडे मी कोलंबी स्वच्छ साफ करून 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि त्याला जरासं चवीपुरतं मीठ आणि जराशी हळद लावून 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 4 वांगी पण मी चिरून घेतलेली आहेत बारीक अशी आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहेत, म्हणजे ती काळी पडली जात नाही। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी भांडं किंवा टोप म्हणू शकता ते गरम करत ठेवलेलं, त्याच्यामध्ये मी आता 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। इकडे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। ते आता तेलामध्ये टाकूया आणि नरम व्हायला द्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो। कांदा टोमॅटो नरम होत आला की पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ती पण परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आणि आता मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल। आणि त्याच्या बदली गरम मसाला टाका कांदा लसूण मसाला नसेल तर। आणि 1 चमचा घरगुती मसाला म्हणजे मी मालवणी मसाला वापरले आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट वापरला आहे। ते आता कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित असा मसाले परतून घ्यायचे आहेत आणि तेल सुटायला द्यायचं आहे। बघा, हे बघा मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये कोलंबी टाकून घेऊ। कोलंबी 1 ते 2 मिनिटं मसाल्यामध्ये परतल्यावरती त्यामध्ये वांगी टाकायची आहेत। हे बघा, वांगी मी चिरून मिठाच्या पाण्यात टाकलेली, त्यामुळे ती काळी पडली नाही आहेत। कोलंबीमध्ये टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत। आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकत आहे। मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं, कारण आपण कोलंबीला मीठ लावलेलं होतं। आणि पुन्हा मिक्स करून त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे। पाणी टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि कोलंबी बटाटा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून स्लो टू मीडियम गॅसवरती कोलंबी आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे। आणि 3 ते 4 मिनिटांनी मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता कोकम टाकते आहे 3 ते 4। तुमच्याजवळ जर कोकम नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर केला तरी चालेल। हे बघा, 5 ते 6 मिनिटांनी कोलंबी आपली शिजलेली आहे। वांग शिजायला काही वेळ लागत नाही। कोलंबी शिजल्यावरती त्यामध्ये आता मी 2 चमचे खोबऱ्याचं वाटण टाकत आहे। खोबरं आणि कांद्याचं हे वाटण आहे। कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि मिरची हिरवी ते सगळं भाजून घेऊन बारीक हे वाटून घेतलेलं आहे। ते 2 चमचे टाकले आणि व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त झणझणीत अशी वांग कोलंबी भाजी बनवून तयार आहे। किती सुंदर असा कलर दिसतोय बघा। आता ह्यासोबत खायला आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी मी इकडे तवा गरम करत ठेवला आहे एक साईडला आणि दुसऱ्या साईडला मी भाकरी थापून घेत आहे। हे बघा, भाकरी थापून झालेली आहे। इकडे तवा पण गरम झालेला आहे। आता तव्यावरती भाकरी टाकून घेऊ आणि वरून पाणी लावून घ्यायचं आहे। वांगा कोलंबीच्या भाजीबरोबर तांदळाची भाकरी अप्रतिम लागते, किंवा तुम्ही वांग्या कोलंबीची भाजी भाताबरोबर पण खाऊ शकता। व्यवस्थित असं पाणी वरून लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या ते 1 मिनिटांनी दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे।
बघा दुसऱ्या साईडने पण परतल्यावरती व्यवस्थित अशी भाकरी दुसऱ्या साईडने पण शेकून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. आता दुसऱ्या साईडने परतली आहे 2 ते 3 मिनिटांनी. आता मस्त अशी फुगली की काढून घ्यायची आहे आणि दुसरी भाकरी बनवून घ्यायची आहे. मस्त अशी मऊसूत तांदळाची भाकरी आणि कोलंबी वांगी भाजी बनवून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका.